दिनांक 8 ऑगस्टला सायंकाळच्या सुमारास इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीत चेन स्नॅचिंग अनुषंगानं तसेच टवाळखोर इसमांवर कारवाई करण्याबाबत गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपअधीक्षक संतोष फुंदे, पोलीस अंमलदार पोलीस नाईक सागर परदेशी, योगेश जाधव, सागर कोळी, अमोल कोथमिरे, जयलाल राठोड, प्रमोद कासुदे असे गुन्हे शोध वाहनासह गस्त करत असताना वडाळा गाव परिसराकडून रविशंकर मार्गाकडे जात असताना मदिना लॉन्स वडाळा गाव नाशिक जवळ एक काळ्या रंगाची मोटारसायकल ही वडाळा गावकरून डीजीपी नगर दिशेनं जात असताना विना नंबर प्लेट तसेच मोटारसायकलवरील चालविणारे इसमानं हेल्मेट घातलेले आणि पाठीमागील इसम हा मास्क आणि टोपी परिधान केलेला दिसला. तसेच त्यांच्या हालचाली या संशयास्पद असल्याचं दिसलं. त्यांचा थरारक पाठलाग करून त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला असता एक सदर रस्त्यावर असलेल्या एका गतिरोधकावर त्यांचा वेग कमी झाल्याने त्यांची मोटारसायकल थांबविण्यात यश आले. परंतु ते मोटारसायकल सोडून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना त्यांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे विश्वासात घेऊन चौकशी केली असता दिनांक 5 ऑगस्टला उपनगर पोलीस ठाणे हद्दीत सकाळी 8च्या सुमारास एक चेन स्नॅचिंग केल्याची कबुली दिली असून आज रोजी ते नाशिक शहरात चेन स्नॅचिंग करता आले होते. रस्त्यानं एकट्या असलेल्या गळ्यात सोने घातलेल्या महिलेच्या शोधात होते. परंतु त्या अगोदरच इंदिरानगर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकानं त्यांना थरारक पाठलाग करून ताब्यात घेतले. ताब्यात संशयित इसमांची नावं मयूर दिनेश बजरंगे आणि जिग्नेश उर्फ जुगनू दिनेश खासी असे आहे. त्यांच्या ताब्यात एक विना नंबर प्लेट मोटारसायकल, मास्क, 3 टोपी, एक मोबाईल असा संशयित मुद्देमाल मिळून आला.